नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. आणि आज दिवसभर काही ट्रिप नव्हती, परंतु 2:45 वाजता एक फोन आला की आपल्याला त्र्यंबकेश्वर आणि सुला जायचे आहे. आणि बघा, देवाच्या कृपेने ट्रिप लागली आणि आता आम्ही निघालो आहे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. माझ्याबरोबर आहेत गर्ग फॅमिली आणि आम्ही आता त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालो आहोत. आज रविवार असल्याने त्र्यंबकेश्वरला निश्चितच गर्दी असणार, म्हणून मी कस्टमरला ऑनलाईन VIP पास काढण्यास सांगितले. कस्टमरने प्रयत्न केला, पण टुडेज कोटा इज फुल असा मेसेज आला आणि मग आम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या ठिकाणी काउंटरवरून पास काढण्याचे ठरले. या ठिकाणी आता आम्ही त्र्यंबकेश्वरला आलेलो आहोत आणि कस्टमर गेले आहेत VIP पास काढण्यासाठी. त्र्यंबकम गौतमी तटे, गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर असलेले हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. आणि आपण या ठिकाणी बघत आहात की आज रविवारची गर्दी बघा. भाविकांची गर्दी बघू शकता आपण या ठिकाणी. या ठिकाणी नॉर्थ गेटला समोर VIP पासची लाईन असल्यामुळे बॅरिकेड्स लावलेले होते की जेणेकरून जनरल दर्शनवालेमध्ये घुसू शकणार नाही. आपण बघत आहात VIP पास ज्यांनी काढला आहे त्यांची लाईन बघा, समोर नॉर्थ गेटच्या मधून प्रवेश करत आहे उत्तर महाद्वारातून. आणि गर्दी बघा तुम्ही, किती गर्दी या ठिकाणी दिसत आहेत. तर या ठिकाणी शनिवार रविवार जर तुम्हाला दर्शनाला यायचं असलं तर निश्चितच पहाटे म्हणजे 5 वाजता तुम्ही या ठिकाणी हजर पाहिजे, तर तुमचं 1 तासाच्या आत दर्शन होऊ शकतं. नंतर जर तुम्ही आले तर 3 ते 4 तास लागू शकतात. आता आपण बघण्यासाठी जात आहोत की VIP दर्शन रांग किती लांबपर्यंत गेलेली आहे. आपण बघत आहात या ठिकाणी हा बोर्ड लागलेला आहे की VIP दर्शन रांगेसाठी देणगी दर्शन पास क्यू असं आहे की नाही. आणि ही बघा, ही दर्शन रांग, VIP दर्शन रांग. आता तुम्ही बघू शकतात की हे लोक आता किती वेळेपासून उभे, आता काही सांगता येणार नाही, परंतु ही रांग निश्चितच बघा किती लांब गेलेली आहे. बघा मित्रांनो, यासाठी आता यांनी VIP पास काढलेला आहे, तरी सुद्धा यांना कमीत कमी दर्शनासाठी 3 ते 4 तास या ठिकाणी लागू शकतात. आता माझे कस्टमर तर मी गाडी लावून येईपर्यंत कुठं गेले काही समजलंच नाही, परंतु ठीक आहे, आता एखाद्या वेळेस ते लाईनीत असतील, त्यांना बघूया. बघा ही दर्शन रांग बघा किती लांब गेली. बघा आपण बघू शकता. आता ही मंदिराच्या बाहेर असलेली दर्शन रांग आहे. त्याच्यानंतर मंदिर प्रेमायसेस मध्ये गेल्यानंतर अजून दर्शनाला टाइम लागणार आणि सभामंडपात जाणार, मग दर्शन होणार. तर निश्चित 3.5 ते 4.5 तास या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी लागू शकतात. बघा, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आपण स्क्रीनवर बघत आहात. लाईव्ह दर्शन चालू आहे. बोला त्र्यंबकेश्वर भगवान की जय. या ठिकाणी सूर्य आता मावळतीला चालला आहे. कळसाचे दर्शन करून आता मी निघालो आपल्या गाडीकडे. 3 ते 4 तास आता करायचे काय, म्हणून जनार्दन स्वामी आश्रमात गेलो आणि त्या ठिकाणी आमचे गुरुबंधू मोवाडीकर साहेब भेटले आणि ते म्हटले की चला आपण निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेऊन येऊ. म्हणून या ठिकाणी आलो. तर आपण बघत आहात की श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे मंदिराचे बांधकाम हे प्रगतीपथावर असून या ठिकाणी आपण QR कोड बघत आहात. जर आपल्याला काही देणगी द्यावायची असल्यास या QR ला स्कॅन करून आपण देऊ शकतात.
संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात या ठिकाणी प्रसाद आणि पूजा साहित्याचे स्टॉल लागलेले आहेत. आणि मग या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर मी निघालो संत जनार्दन स्वामी आश्रम या ठिकाणी. आपण बघत आहात या ठिकाणी पोचल्यानंतर जगद्गुरू जनार्दन स्वामींनी स्थापित केलेले श्री हृदयेश्वर महादेव या शिवलिंगाचे दर्शन घेतले. अतिशय सुंदर मंदिर आणि खूपच प्रसन्न वातावरण या ठिकाणी आहे. आपण बघत आहात श्री हृदयेश्वर महादेव आणि तसेच नवग्रह देवता या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत. गणपती बाप्पा, सूर्यनारायण, चंद्रनारायण, मंगळ ग्रह, बुध, नंतर बृहस्पती, शुक्र, नंदिकेश्वर, शनिदेव, केतू, राहू असं सर्व देवी देवतांचे दर्शन झाल्यानंतर मग मी निघालो कस्टमरला पिकअप करण्यासाठी. पिकअप लोकेशनला जाऊन पोचलो. बघा आता रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि कस्टमरचे दर्शन झाले. कस्टमर गाडीत येऊन बसले आहेत. त्यांना दर्शनाला 3.5 ते 4 तास लागले. बघा कितना टाइम लगा आपको? 4 घंटे लग गए, वो भी वीआईपी पास निकालने के बाद. वीआईपी पास के बाद। अभी फिर दूसरी तरफ तो पता नहीं कितना टाइम लगेगा। हाँ, हाँ, हाँ।